मॉर्निंग सर्वांना. थँक्यू. तुम्ही सर्व माझे व्हिडिओ बघतात, लाईक करतात, त्याबद्दल आभार मानतो. आज एक नवीन विषय मी घेऊन आलो आहे की ह्या जगामध्ये भूत आहे की नाही. का आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी असं वाटलं तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता की ह्या जगात भूत आहे की नाही. मी माझा विषय अनुभव सांगू शकतो की ह्या जगामध्ये भूत आहे आणि ज्या प्रकारे आपण जिवंत आहोत त्याच प्रकारे ह्या जगामध्ये भूत देखील आहे. कारण की आपल्यामध्ये आत्मा असतो आणि हा आत्मा आपल्या परमात्म्याकडे जातो वापस. कारण की जिथून हा आला, आज स्वर्गामधून आपल्याला मिळालेला पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे. त्यावेळेस आपण हे शरीर या ठिकाणी सोडतो आणि आपण जातो, तर आपला आत्मा पुन्हा एकदा ज्या ठिकाणाहून तो आला होता त्या ठिकाणी वापस जातो. परंतु आपल्याला सर्वांना असं शंका येत असेल, मनामध्ये संशय असेल की जे लोक मरतात अपघातामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटमध्ये, का ते लोक भूत बनत असतील का ते लोक भूत आहेत, भूत होतात का ते लोक इकडे तिकडे भटकतात का. तर याचा अर्थ आहे नाही, ते लोक मेल्यानंतर इथं राहतच नाही. कारण की ज्या प्रकारे हवा आहे किंवा पाणी आहे, ज्या टायमाला पाऊस आभाळातून पडतो जमिनीवर, तर तो जमिनीत चालला जातो. आणि ज्या टायमाला तो पाणी आपण जमिनीतून बाहेर काढतो आणि तो जर आपण बाहेर जमिनीवर पडलं तर त्याची वाफ बनते आणि तो आकाशात निघून जातो. कारण की जिथून आला तर तिथं वापस चालला जातो. त्याचा इथं काहीच काम राहत नाही. कारण की इथं त्याचा ज्या टायमाला ज्या टायमाला एखादी वस्तू डेट होती तर तो वापस रिप्लायसाठी रिटर्न केलं जाते. जसं आपण भंगार असतं, चांगलं लोखंड घेतलं असलं घरात तर ते हळूहळू गंजून खराब होतं. मग त्याला आपण भंगारमध्ये विकतो आणि भंगारचे दुकान त्याला पुन्हा एकदा फॅक्टरीमध्ये नेतात आणि पुन्हा एकदा त्याला पाणी बनवतात, पुन्हा त्याला नवीन करतात. त्याच प्रकारे पाणी देखील पावसाचं आकाशातून खाली पडतं धरतीवरती आणि धरतीवरती ते वाहन बनवून पुन्हा एकदा वापस वरती चाललं जातं, कारण की त्याचं एक्सपायर झालेलं आहे. त्याच प्रकारे मनुष्य देखील जो आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा देवाने दिलेला आहे. जो आत्मा आहे देवाचा, तो ह्या जगामध्ये जोपर्यंत आपण जिवंत राहतो तोपर्यंत आपल्यात राहतो. ज्या टायमाला आपलं यामध्ये एक्सपायर होतं त्या टायमाला तो आत्मा पुन्हा एकदा त्या परमात्म्याकडे चालला जातो जिथून तो आला होता. कारण की इथं त्याचं काहीच असं राहिलेलं नाही. त्यामुळं इथले दिवस त्याचे संपले जगातले, म्हणून त्याला पुन्हा एकदा त्याचा जो मला जो आत्मा आहे मनुष्याचा, तो पुन्हा एकदा आपल्या ईश्वरकडे चालला जातो जिथून तो आला होता. तरी पण ह्या जगात कोणीही ॲक्सिडेंटनं मेलं, ॲक्सिडेंट कोणाचा झाला, मृत्यू झाला, अपघातात मेले किंवा हायवे रोडला मेले किंवा गाडीमध्ये पडून मेले किंवा पाण्यात डुबून मेले, तर कुठंही त्यांचे स्वतःचं आत्मा राहत नाही. कोणीही तशी माणसं भूत बनत नाही. कोणीही माणूस तसा मेल्यानंतर तसा भूत बनत नाही. तर याचा परिणाम काय आहे आपण विचार करत असाल की खरोखर तर आम्हाला तर वाटतं या ठिकाणी असं घटना घडली म्हणून त्या ठिकाणी डबल रिटर्न ॲक्सिडेंट होणार, डबल अपघात होणार, डबल कोणी ना कोणी मरणार, दरवर्षी दरवेळेस दर अमावस्या पौर्णिमाला कोणी मरणार. तर प्रिय हो, प्रिय लोक हो, हे सर्व काय आहे, एक प्रकारचं माणसाच्या मनाची भीती आहे. या जगामध्ये असलमध्ये जर विचार केला तर भूत आहे या जगामध्ये, परंतु तो माणसाचं भूत नाही आहे. कारण की मनुष्य हा देवा स्वरूपात बनलेला आहे आणि माणसाने त्याला जो बनवला आहे त्याच्यामध्ये आत्मा दिलेला आहे. हा आत्मा हे जग सोडून जातो तर तो पुन्हा आपल्या देवाकडे चालला जातो जिथून तो आला होता. म्हणून ह्या जगामध्ये आपण अनेक वेळेला भूताचे आवाज ऐकले असतील, भूताच्या विषयी गोष्टी ऐकल्या असतील, भूताचे पिक्चर बघितले असतील. मी देखील बघितलेलं आहे. मी देखील भूताचे पिक्चर बघत होतो. मी देखील पहिला राज, दुसरा राज हे भूताचे पिक्चर बघितले आणि मी देखील वेगवेगळ्या सिरियली भूताच्या बघत गेलो आणि माणूस ते बघतं तसंच बनतं. कारण की त्याच्या मनामध्ये ते बसून जातं आणि ती भीती त्याचे त्याला जीवनभर त्याला ती त्रास देते.
म्हणून आपल्या मनामध्ये आपण काय भरतो, आपल्या डोळ्याने आपण काय पाहतो, हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण की जे आपण टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये बघतो ते आपल्या मनात येतं, आपल्या विचारात येतं आणि आपण रात्रीच्या वेळेला एकटा असताना, झोपेला असताना, कुठे जात असताना ते आपल्याला भीती आपल्या मनातली आपल्याला घाबरती आणि जे भूतं असतात ते देखील आपल्याला वेगवेगळ्या नावाने, आवाजाने आवाज देतात आणि म्हणतात. आणि म्हणून आपल्याला वाटतं की हा माणूस तर मेला होता, त्याचा आवाज कसा काय येत आहे, हा मुलगा जर मेला होता त्याचा आवाज कसा येत आहे. तर लोकांतर सर्व मित्र हो, तर हे सर्व काय आहे, एका प्रकारचं भूत. ते भूत जे आहे, जो व्यक्ती मरून जातो त्या व्यक्तीचं नाव घेऊन देखील तो बोलू शकतो, त्या व्यक्तीच्या माध्यमातून देखील तो बोलू शकतो. कारण की तो तर माणूसच नाही आहे, परंतु त्या माणसाची ओळख ह्या जगात आहे. ती ओळख घेऊन भूत तो ओळख घेतो आणि त्या माणसाच्या आवाजात बोलतो, त्या माणसाच्या ओळखीनं बोलतो आणि समोरच्या लोकांना तो घाबरून देतो. आणि ह्या जगातल्या लोकांच्या मनात तो एक भीती उत्पन्न करतो की जे लोक मरतात ते लोक भूत होतात. तर हे सर्व चुकीचं आहे. कोणीही मेल्यानंतर त्याचं भूत होत नाही. तर सर्व जे आहे की आपापल्या ठिकाणी जिथून आले तिथं पोहोचत होतात. जसे आकाशातून ते आले, आकाशातून परत रिटर्न ते आपल्या परमात्म्याकडे आपली आत्मा निघून जाते. म्हणून कोणीही व्यक्ती ॲक्सिडेंट झाल्यानंतर मरत नाही, मरतं पण त्याचं भूत बनत नाही. म्हणून कधीही प्रिय हो, आपल्या मनात तो संशय असेल की कोणी ॲक्सिडेंट झाल्यावर मरत असेल, मेल्यानंतर त्याची आत्मा ह्या जगात राहत असेल, तर हे चुकीचं आहे. कोणाचीही माणसाची आत्मा ह्या जगात नाही आहे, तर सगळे भूतं ह्या जगात आहे. तर ते भूतं असे आहे की याच्याविषयी आपण एखादा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. कारण व्हिडिओ आजचा लांब झाला तर आपल्याला पाहण्यासाठी देखील अडचण होऊ शकते. तसंच चांगल्या गोष्टी लोक कमी ऐकतात आणि चुकीच्या गोष्टी जास्त ऐकतात. कारण की लोकाला चांगलं आवडत नाही तरी खराब आवडतं ऐकायसाठी. म्हणून जसं आपल्याला चांगला पिक्चर बघायला लोकाला आवडणार नाही, तर भूताचा पिक्चर बघायला आवडणार, खराब पिक्चर बघायला आवडणार, जे चुकीचं काम करायला शिकवणारं पिक्चर आवडणार. कारण की चांगलं बोलणं लोकाला आवडत नाही. कारण का की माणसाचं मन तसं चांगलं राहिलंच नाही. कारण का की तो चांगलं लहानपणीपासूनच ऐकत नाही. कारण का त्याला नेहमी कोणी ना कोणी शिवी देणारं ऐकलं जाईल. त्याच्या कानामध्ये मनामध्ये शिव्या बसलेल्या असतील, त्याच्या ओठावर शिव्या असतील, जिभेवर शिव्या असतील. नेहमी पूर्ण आयुष्य शिवीगाळ करून, मारपीट करून जीवन जगत असणाऱ्या लोकांसाठी हे फार कठीण आहे की त्यांना ह्या जगामध्ये एक चांगलं जीवन जगून देवाच्या शरणी राहणे. कारण की जो व्यक्ती ह्या जगात चांगलं नाही जीवन जगू शकत, तो इथून गेल्यानंतर ईश्वराकडे कसं चांगलं जीवन जगल. म्हणून आजचा जो विषय आहे आपला, आपण पाहिलं की ह्या जगामध्ये भूतं आहे, परंतु ते माणसाचे द्वारे झालेले भूतं नाही, तर ते अगोदरपासूनच ह्या जगामध्ये आहे. अर्थात ह्या जगात आपण जसं जग निर्माण होण्याचं एक आरंभ असतो, त्या टायमाला आरंभीच्या काळामध्ये ह्या जगामध्ये देवदूत, जे देवाची सेवा करणारे लोक देवदूत होते, ते देवदूत ह्या जगामध्ये पडले आणि ह्या जगामध्ये त्यांनी ते न दिसणारे देवदूत आहे, आत्मा आहे, एका प्रकारचे दुष्ट आत्मा. ते लोकांना भरमावून टाकतात, लोकांना गडबडीत टाकतात, लोकांच्या मनात भीती उत्पन्न करतात आणि त्यांच्याचमुळं पूर्ण जग गडबडीत आहे. म्हणून माझं हे सांगणं आहे की ह्या जगामध्ये भूतं आहे, परंतु ते माणसातून निघलेले नाही आहे. तर ते भूतं ऑलरेडी ह्या जगामध्ये जगाच्या सुरुवातीपासूनच आहे. म्हणून ते माणसाला त्रास देतात याच्यामुळं की माणूस हा देवाजवळ जाऊ नये, तो नेहमी भटकत राहावा, यासाठी भूतं माणसाला देवापासून ओढून घेता येईल लांब. म्हणून आपण नेहमी जर आपलं समजून घेतलं की भूत म्हणजे कुठून आलेलं आहे, भूत म्हणजे काय करू शकतो, भूताची शक्ती त्याला कुठून मिळालेली आहे आणि भूत कुठं असतं, ह्या गोष्टीमध्ये जर आपण समजलो की भूत हे दुष्ट आत्मा आहे, हा माणसाचा नाही आहे, तर हा दुष्ट आत्मा ह्या जगामध्ये सुरुवातीपासून आहे. म्हणून मनुष्याला तो परेशान करतो. म्हणून आपण त्याला न घाबरता आपण धर्मशास्त्र घेतलं पाहिजे. देवाकडं आपण नेहमी गेलो पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की देवा ईश्वरा तूच मला सर्व प्रकारच्या अडचणीतून काढ. जर आपण नेहमी भूताविषयी जर ऐकलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांना या व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू.